हिंदू धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिक मास पुरुषोत्तम मास पर्व काळानिमित्त लोहा येथील देऊळ गल्ली महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोमाता चुनरी रॅलीचे श्री सद्गुरू बाळकृष्ण गोशाळा पालम येथे उत्साहात स्वागत करण्यात आले। 13 जून 2026 रोजी महिला गोभक्तांच्या सहभागातून निघालेल्या या रॅलीचे आगमन जय श्रीराम गोमाता आणि भारत माता यांच्या जयघोषात झाले। श्री शनी महाराज देवघर परिसरात मुख्य पुजारी तथा गोशाळेचे संचालक अध्यक्ष गोसेवक देवीदास गुरु विश्वनाथ देव जोशी पालमकर यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित महिला गोभक्तांनी संकल्पपूर्वक विधिवत गोपूजन केले। तसेच देऊळ गल्ली महिला मंडळाच्या वतीने गोमातेस गोग्रास रूपी धोंडा अर्पण करण्यात आला। अधिक मास पर्व काळाचे धार्मिक महत्व आणि महिमा याविषयी देवीदास गुरु जोशी पालमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमादरम्यान महिला मंडळाच्या वतीने श्री सद्गुरू बाळकृष्ण गोशाळेला एक ट्रॅक्टर कडबा गोग्रास दान स्वरूपात अर्पण करण्यात आला। यानंतर गो आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिठुदेवा श्रीरंगराव देशपांडे, सुभाष काका शेषराव पत्की, गौरव बालासाहेब कुलकर्णी धानोरकर, आदिनाथ किरणराव जोशी, तुळशीराम बालाजी पांचाळ, अष्टूरकर गजानन धांगटे, संतोष बंडूदेव जोशी, तुकाराम वामनराव ठाकरे, तातेराव मामा सिरसकर, सुनील गुरु जोशी नांदेडकर, किशन बालासाहेब पत्की, प्रमोद दिनकरराव इनामदार, अंकुश तुकाराम मोहिते, नरहरी गोविंदराव लोखंडे आणि आकाश दौलतराव दुधाटे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी श्री सद्गुरू बाळकृष्ण गोशाळेचे सचिव अविनाश देवीदासराव जोशी पालमकर यांनी उपस्थित गोसेवक आणि महिला भक्तांचे आभार मानले। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, पालम, जिल्हा नांदेड।